नागपूर जिल्ह्यातील धामणामध्ये स्फोटकं तयार करणाऱ्या कंपनीत स्फोट, दुर्घटनेत 6 कामगारांचा मृत्यू, मृतांमध्ये 4 महिला, एका पुरुषाचा समावेश, 5 कामगार गंभीर जखमी. चामुंडी नावाच्या कंपनीत स्फोट, नातेवाईकांची कंपनीच्या दारावर गर्दी. डोंबिवली एमआयडीसीमधील 42 केमिकल कंपन्या बंद करण्याचे राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून आदेश. डोंबिवली एमआयडीसीमध्ये एकूण 140 केमिकल्स कंपन्या. दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निर्णय. पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अर्चना पुट्टेवार यांना 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी. उद्या सर्व आरोपींची समोरासमोर चौकशी करणार. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील अंजनी भागात मुसळधार पाऊस, द्राक्षबागांमध्ये साचलं गुडघाभर पाणी. डोंबिवलीत फक्त 15 मिनिटात 37 मिलीमीटर तर कल्याणमध्ये 2 तासात 47 मिलीमीटर पावसाची नोंद. मुसळधार पावसामुळे डोंबिवली स्टेशन परिसरात अर्ध्या तासात पाणी साचलं. मराठवाड्यातील अनेक भागात मागील 2-3 दिवसात पावसाची जोरदार हजेरी. आजही 1980 गावा वाड्यांवर 2024 टँकरनं पाणी पुरवठा. प्रणिती शिंदे यांना खासदार झाल्याचा विसर. पंढरपूरमध्ये विठ्ठल रखुमाईच्या दर्शनानंतर भाषण करताना या भागाची आमदार असा प्रणिती शिंदेंकडून उल्लेख. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग खचला. दसूर फाटीजवळ 2 ते 3 किलोमीटर पालखी मार्ग खचला. रस्त्याला भल्या मोठ्या भेगा पडल्यानं वेळापूरकडे जाणारी एक लेन 3 किलोमीटरपर्यंत बंद. नीट यूजी परीक्षेत 63 गैरप्रकार झाल्याची एनटीए अधिकाऱ्यांची माहिती. मात्र पेपरफुटीची एकही घटना घडली नाही, एनटीए अधिकाऱ्यांचा दावा. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर राज्यात लागणाऱ्या प्रत्येक होर्डिंगसाठी राज्य सरकारची परवानगी बंधनकारक. होर्डिंग्स एमएमआरडीसी, एमएसआरडीसी किंवा रेल्वेच्या हद्दीत असले तर त्याचे निकष आणि परवानगी राज्य सरकारकडून घेणं बंधनकारक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.